तुम्हाला जर पिंपल्सचा त्रास होत असेल तर हे 5 पदार्थ घेणं तुम्ही टाळलं पाहिजे, कारण या पदार्थांमुळे पिंपल्स ॲग्रेवेट होतात किंवा पिंपल्सचा त्रास वाढू शकतो. पहिला आहे मिल्क किंवा दूध. सो दुधामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि पिंपल्स येण्याचं प्रमुख कारणही हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. म्हणून जर तुम्ही रेग्युलरली मिल्क घेत असाल तर पिंपल्स ॲग्रेवेट होऊ शकतात. त्यासोबतच दुधामध्ये केसिन नावाचं प्रोटीन असतं आणि बऱ्याच जणांना हे प्रोटीन डायजेस्ट होत नाही आणि त्यामुळेही पिंपल्स ॲग्रेवेट होतात किंवा पिंपल्सचा त्रास वाढू शकतो. त्यानंतर दुसरं आहे साखर. सो साखरेमुळे आपल्या शरीरामध्ये इन्फ्लेमेशन होतं आणि ह्या इन्फ्लेमेशनमुळे पण पिंपल्सचा त्रास वाढू शकतो. म्हणून साखर घेणं तुम्ही टाळलं पाहिजे जर तुम्हाला पिंपल्स किंवा ॲक्नेचा त्रास होत असेल तर. त्यानंतर तिसरं आहे वे प्रोटीन. सो वे प्रोटीनही डेअरी प्रॉडक्ट्स किंवा मिल्कनी बनलेलं असतं आणि त्यामुळे यामध्येही केसिन नावाचं प्रोटीन असतं आणि हे प्रोटीन बऱ्याच जणांना डायजेस्ट न झाल्यामुळे पिंपल्सचा त्रास वाढू शकतो. त्यानंतर पुढचं आहे प्रोसेस्ड फूड किंवा पॅकेट फूड्स. सो जे काही पॅकेटमध्ये फूड्स येतात त्यांना खूप प्रोसेस करून बनवलं जातं. त्यामध्ये प्रिझर्वेटिव्स, केमिकल्स ऍड केले जातात आणि ह्या केमिकल्स, प्रिझर्वेटिव्समुळेही ॲक्ने किंवा पिंपल्सचा त्रास वाढू शकतो. म्हणूनच पॅकेटमधले फूड्स किंवा खूप प्रोसेस केलेले फूड्स तुम्ही खाणं टाळलं पाहिजे. त्यानंतर लास्ट जे आहे ते म्हणजे मैदा किंवा बेकरी प्रॉडक्ट्स. सो मैदा, बेकरी प्रॉडक्ट्स हे आपल्या पोटाच्या हेल्थसाठी अजिबात चांगले नाही आहेत. त्याचं पचन होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो. त्यानंतर तुम्ही जर रेग्युलरली मैदा किंवा बेकरी प्रॉडक्ट्स घेत असाल तर त्यामुळे ब्लड शुगर इम्बॅलन्स होते, इन्सुलिन रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ह्यामुळेही हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि पिंपल्सचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला पिंपल्स असतील तर हे पदार्थ घेणं तुम्ही टाळलं पाहिजे जेणेकरून पिंपल्सचा त्रास कमी होईल.